हॅलो सर्वांना. काल मी हा व्हिडिओ ॲड करायची विसरलेले. तर कालच सागरने आम्हाला सांगितलं होतं की तो डब्याला बिर्याणी नेणार आहे, म्हणून जास्त आज काही तयारी केलीच नाही. आम्ही भरपूर बिर्याणी बनवली होती, म्हणून आज काहीच स्वयंपाक बनवणार नाही असं ठरवलं होतं. फक्त रात्रीचा स्वयंपाक करणार असं. आणि मग सकाळी सकाळी गरम गरम चहा पिला. पुण्यामध्ये इतकी भयंकर थंडी आहे, एवढी भयंकर थंडी आहे, हे सांगायला सोय नाही. मस्त गरम गरम चहा पिला आणि सागरचा डबा भरला. ही बिर्याणी हायलाईट करायचं कौतुक असं की ही बिर्याणी माझ्या सासूबाईंनी बनवली होती. त्या इतक्या सुंदर बिर्याणी बनवतात, इतकी छान बिर्याणी बनवतात की बास रे बास. आणि मग सागर ऑफिसला जाताना मला त्याची तयारी करून द्यायला लागते, अदरवाईज तो विसरून जातो. आणि तो गेल्यावर मी मस्तपैकी घर आवरलं, झाडून पुसून घेतलं आणि मग सगळं आवरून झाल्यावर झाडांना पाणी घातलं. ही आमची काही छोटी छोटी झाडं आहेत. आणि आज मला माझा MBAचा रिझल्ट कळाला, पास झाली मी. आणि लॉग आउट केल्यानंतर मी बुक वाचायला सुरुवात केली. मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. मला असं वाटलेलं, मला जेव्हा मी ब्लॉग टाकेल किंवा पहिली सुरुवात करेल तेव्हा नाही का असे 4 लाईक्स येतील माझ्या नवऱ्याचे, माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या भावाचे, आणि 10 व्ह्यूज येतील. कारण की मी तेवढंच लोकांना ओळखते, जास्त लोकांना ओळखत नाही. पण जेवढं पण आहे ते अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि बऱ्याच लोकांनी मला मेसेज केला व्हॉट्सॲपवर, पण छान करतेस असं तसं कौतुक केलं माझं, मला छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. बाय.